आणि आता गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। बाप्पाची आरती आणि भजनासाठी कोकणवासियांच्या घरात एक तरी ढोलकी किंवा पखवाज हा असतोच। त्याशिवाय आरती आणि भजन रंगत नाही अशी कोकणवासियांची धारणा आहे। त्यामुळे सध्या ढोलक आणि तबल्याची डागडुजी करण्यासाठी गणेश भक्तांनी ढोलकीच्या दुकानात गर्दी केलेली आहे। मुंबई येथील लालबाग परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। गणपती बाप्पा अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पाची आरती ही प्रत्येक कोकणवासियांच्या घरात खूप महत्त्वाची मानली जाते। अगदी कोकणवासीय सुखकर्ता दुःखहर्तापासून आरतीला जी सुरुवात करतात ती मंत्र पुष्पांजलीपर्यंत ही आरती चालते। 1.5 ते 2 तास चालणाऱ्या या आरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे ढोलकीची। आणि ही जी ढोलकी आहे ही कोकणवासियांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळते। आता सध्या ह्या ढोलकीचं डागडुजी करण्याचे दिवस आहे, त्यामुळे प्रत्येकजण येऊन आपली ढोलकी घेऊन येत आहे आणि डागडुजी करत आहे। त्यामुळे इथले जे दुकानदार आहेत ते देखील अतिशय व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत। आपण ICT दुकानाचे जे मालक आहेत, ICT लालबागचे, त्यांना आपण विचारूया किती दिवस या ढोलकीचं काम सुरू आहे, ग्राहकांची कशा पद्धतीने गर्दी झालेली पाहायला मिळते। पहिला तर नमस्कार, मी ईश्वरलाल छोटालाल मन्ना प्रितेश चव्हाण। आमची 5वी पिढी आहे। आम्ही 5वी पिढीपासून प्रॉपर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट रिपेअर आणि नवीन सेल करतोय। आता सध्या गणपतीपुरता ढोलकी, ढोलक आणि तबला डगा या वाद्यामध्ये जास्त चालतात। नेमकं ह्याला कुठल्या स्टेप्स आहेत? 3 स्टेप्स आहेत असं कळतंय। नेमक्या काय स्टेप्स आहेत? पहिली स्टेप काय, दुसरी स्टेप काय? असं बघायला गेले तर लाकूड येऊन आपण प्रॉपर बघायला गेले की त्याला 2 महिने तर फक्त एक ढोलकी रेडी व्हायला लागते, कारण की लाकूड आल्यावर त्याला सुकवायचा, त्याला पॉलिश मारायचा, जसं की हे पॉलिश मारतात, पॉलिश मारायचा, तोंड मारायचा, सगळं पूर्ण प्रोसेस करून ते 2 महिन्यात तर एक इन्स्ट्रुमेंटला रेडी व्हायला लागते, कुठलं इन्स्ट्रुमेंट असो। लाकडाचे किती प्रकार आहेत म्हणजे आणि साधारण त्यानुसार ही प्राइस ठरते का? जर तसं असेल तर ते कुठलं लाकूड सगळ्यात चांगलं म्हणून मानलं जातं? ओके, जास्त करून आत्ता जास्त चालल्या मार्केटमध्ये ते अमरोहा सिसमचा लाकूड आहे। एक अमरोहा सिसम असते, एक बिबडा साग असतो, एक काळा सिसम असतो। सर्वात मेन म्हणजे की काळा सिसम, काळ्या सिसमची ढोलकी ही राहिली। जरा ढोलकी दाखवा 1 मिनिट काळ्या सिसमची। सर्वात फार लाकूड म्हणजे हे काळा सिसमचा असतो। हे लास्ट ढोलकी आहे, याची पुढे ढोलकी येऊच नाही शकत। हे प्रोफेशनल ढोलकी झाली आणि आपण तरी हे ढोलकी आपण फार लिमिट करायला गेलो 15-16 हजारपर्यंत येते, पण याला मेकिंग व्हायला 6 महिन्याचा टाईम लागतो। आणि आपले घरची आरतीमध्ये जे चालते भजनासाठी ही ढोलकी, ही अमरोहा सिसमचा घोडा आहे जे आपले घरच्या आरतीमध्ये आणि जास्त करून गावाला आपण पोस्ट करतो। आणि ही ढोलकी सगळ्यांना म्हणजे भावामध्ये एक रेंजपर्यंत येते, 3000 ते 3500 पर्यंत, म्हणजे कोणी माणसं डायरेक्ट घेऊ शकतात आणि आरतीमध्ये यूज करू शकतात। तुम्ही म्हणालात की गावाला आपण अशा पद्धतीची ढोलकी पाठवली आहे, तर किती ढोलकी आतापर्यंत गावाला गेलेली आहेत या 2 महिन्यांच्या कालावधीत? आता बघायला गेले तर आम्ही मोजणी केलीच नाही। आमचे जेवढे आम्ही गोडाऊन स्टॉक केले होते सगळे लाकूड ते आता संपायला आले आहे आणि आम्हाला ढोलकी कमी पडायला आली, जे करताना आम्ही आता पण ढोलकीचं काम सुरू करतोय। नक्कीच, पण 5 पिढ्या तुम्ही हे दुकान चालवताय, तर 5 पिढ्यांमध्ये काय फरक जाणवतो? काय नवीन पिढी म्हणून तुम्ही या बिझनेसकडे कसं बघता? नवीन पिढी म्हणजे आम्ही असं आहे की आमची पिढी आम्ही पूर्ण कंटिन्यू करू, म्हणजे आम्ही हे बाबांना साथ देतोय। बाकी आम्ही सगळे परत तुम्ही विचारा। तरुण पिढी म्हणून तुम्ही कसं बघता याकडे आणि कशी साथ देताय? 5 पिढ्यांनंतर कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वडिलांना साथ? ओके, तर हे असं आहे का आम्हाला हे इन्स्ट्रुमेंट खूप आवडते आणि आम्हाला पण वाजवायला म्हणजे प्रॉपर मजा येते, तर आम्ही त्यामुळे हे बिझनेस कंटिन्यू करतोय पुढे।
नक्कीच. तर आपण बघतोय की अनेक ग्राहक देखील इथे येत आहेत. आपले जे पखवाज आहेत, आपले ढोलकी जे आहेत किंवा आपले तबला जे आहे ते जे डागडुजी करायची आहे तर ते डागडुजी करण्यासाठी इथे घेऊन येतात. ग्राहकांची इथे गर्दी लागलेली पाहायला मिळते. या लाईनीमध्ये जर आपण बघितलं तर परेलच्या या दुकानांमध्ये 5-6 दुकानं आहेत जी तबल्यांसाठी आणि डागडुजीसाठी तबल्यांच्या विशेष प्रसिद्ध आहेत. मात्र आपण जर बघितलं तर सध्या ह्यांचे सगळ्यांचेच हात जे आहेत ते कामामध्ये व्यग्र असलेले पाहायला मिळत आहेत. 2च दिवसांवर गणपती बाप्पा आलेले आहेत, त्यामुळे आरतीचा जो खरा आनंद आहे तो या ढोलकीतनं आणि तबल्यातनं घेता येणार आहे. आता व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई.